Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। और सब सरकार के भरोसे नहीं होता। मेरा तो मत है कोई भी पार्टी की सरकार हो, सरकार को दूर रखो। सरकार ये विषय कन्या होती है, जिसके साथ जाती है उसको डुबाती है। ये आप इनके लफड़े में पड़ो मत, जो सब्सिडी लेना है ले लो, पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता। अभी मेरे लड़के ने मुझे परसों हमको 450 करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के, तो बोले कब मिलेगी। मैंने कहा भगवान से प्रार्थना कर, क्योंकि कोई भरोसा नहीं, मिलेगी क्या, मिल सकती है। अब वो जब आएगी, अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा, तो नेचुरल अटक गई। अभी बीच में टेक्सटाइल वालों की इंडस्ट्री बंद पड़ी, उनकी पावर की सब्सिडी नहीं मिली, फिर टेक्सटाइल वाले बंद होने के कगार पर थे। रोज मुझे लोग मिलते हैं कि मैं ऐसी हालत में हूँ, कोई एनसीएलटी में जाना है, सब्सिडी नहीं मिली। तो प्रॉब्लम यही है कि हम हमारे भरोसे प्लॅन करें। सध्या लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींसाठी नसून लाडकी बहीण योजना ही उद्याच्या निवडणुकीमध्ये मिंदे गटाला मतं मिळवण्याची योजना आहे, मतं विकत घेण्याची योजना आहे। ही लाडक्या बहिणींवरती फार प्रेम उफाळून आलंय म्हणून नाही, आणि त्यासाठी या राज्याच्या तिजोरीत पैसे नसतानाही इतर सर्व प्रमुख योजनांचे पैसे, प्रकल्पांचे पैसे, योजनांचे पैसे या फक्त एका लाडक्या बहीण योजनेकडे वळवलेले आहेत। त्या लाडक्या बहीण योजनेवरून सुद्धा 3 त्यांच्या सत्ताधारी गटामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या लाडक्या बहिणींचा डेटा घेऊन ज्यांना पैसे मिळत आहेत त्यांना एक व्यक्तिगत पत्र पाठवलंय, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री हा शब्दच वगळला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री शब्द वगळला। आणि गडकरी जी म्हणतात ते बरोबर आहे, पण जर अशा प्रकारे पैशाचा अपहार आणि अपव्यय सुरू असेल, तिजोरीत पैसे नसताना, इतर योजना बंद केल्या जात असताना, तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही। नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहेत, मला असं वाटतं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा। गडकरी साहेब असं म्हणाले की असाच जर निधी सरकार वाटप राहिलं तर महाराष्ट्राचं सरकारचं सगळं दिवाळं निघेल। हे मी म्हणत नाहीये, गडकरी साहेब पण म्हणाले। म्हणजे आम्ही तर विरोधकच आहे, आम्ही काही बोललं तरी त्यांना वाटतं आमचं चुकतच सगळं। चला मान्य, आम्ही चूक आमचं सगळंच चुकीचं, पण गडकरी साहेब तर तुमचेच आहेत ना। पण गडकरी साहेबांचं नेतृत्व हे राज्याच्या हिताचं फक्त बघतं, ते आपल्यासारखा मोठा विचार करतात। अरे विरोधक असला तरी काय झालं, तो दिलदार असला पाहिजे। बडे दिल का होना चाहिए, तभी बड़ा नेता बनोगे ना जब दिल बड़ा रखोगे। त्यामुळे आज निधी कुठल्या कुठल्या स्कीम मधून येतोय। आज तर मी अजून त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अजून पैसे देण्यात आला असं वाचलं वर्तमानपत्रात। आणि गंमत अशी आहे, वृत्त विभाग, फायनान्स मिनिस्ट्रीनी सांगितलं की हे देऊ नका, तरी सरकार पैसे वाटते। कुणाचे पैसे आहेत? जनतेचे पैसे। जनतेचे पैसे तुम्ही खिरापत म्हणून तुमच्या नेत्यांना ते तुमच्याकडे राहत नाहीत म्हणून वाटताय, पण त्या जनतेचं काय करा।